महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट ICU युनिटला सुरुवात. फाल्कन ICUसोबत हातमिळवणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट ICU युनिट सुरू. मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात आणले जाते व त्यावर तातडीने उपचार केले जातात. अशा रुग्णांना उत्तमोत्तम उपचार मिळावे म्हणून महाजन हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी गंभीर गुंतागुंतीवर मात करण्यासाठी होम क्रिटिकल केअरचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्कन ICUने नुकतीच महाजन हॉस्पिटलची हातमिळवणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट ICU युनिट स्थापन केले आहे. अनुभवी तज्ज्ञ तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या ICU सुविधांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा रुग्णांकरता नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. फाल्कन ICU संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवेची सुलभता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करते. नवीन ICU युनिट मुंबईतील गंभीर आजारांनी पीडित रुग्णांना आवश्यक सुविधा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. फाल्कन ICUच्या या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात भारतात अंदाजे 3000 ICU बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भारतात फाल्कन ICU व्यतिरिक्त CCUची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उत्तम योजना आखण्यात आली आहे, जी आणखीन 1000 फाल्कन ICU बेड जोडणार आहे. पूर्व आफ्रिकन देशात CCUने नैरोबी, केनिया येथे आपल्या कार्याची सुरुवात केली आहे. या विस्ताराचे उद्दिष्ट केवळ रुग्णसेवेत सुधारणा करणे नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांसह उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरवली जाणार आहे. महाजन हॉस्पिटलमधील ICUमध्ये सर्वोत्तम रुग्णसेवा प्रणाली, रिअल टाईम पेशंट ट्रॅकिंग आणि क्रिटिकल केअर तंत्रज्ञानातील प्रगती पाहायला मिळणार आहे. या प्रगत साधनांचे एकत्रीकरण वैद्यकीय तज्ज्ञांना अचूक वेळीच आणि प्रभावी उपचार प्रदान करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण आणि लवकर बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा दिसेल. या शुभारंभप्रसंगी बोलताना क्रिटिकल केअर युनिफाईड CCUचे कार्यकारी अध्यक्ष आणि फाल्कन ICUचे संस्थापक श्री राजीव माथुर सांगतात की भारतात क्रिटिकल केअर उपचारांमध्ये क्रांती घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे. महाजन हॉस्पिटलमध्ये मुंबईतील आमच्या दुसऱ्या ICU युनिटला सुरुवात करताना आम्ही उच्च गुणवत्तेच्या ICU सेवा देशातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचतील याची खात्री करत हे सकारात्मक पाऊल उचलत आहोत. येत्या काही वर्षात आम्ही देशभरातील आणखी काही रुग्णालयांमध्ये सुमारे 3000 ICU बेड जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. महाजन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि स्टेमारेक्स बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट डॉक्टर प्रदीप महाजन सांगतात की महाजन हॉस्पिटल हे 50 बेडची क्षमता असलेले एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे ICU सेटअप असल्याने गंभीर स्थितीतील रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता येणार आहेत. फाल्कन ICUची प्रगत देखरेख प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने उपचारांमध्ये सुलभता प्राप्त होण्यास मदत होईल. फाल्कन ICUचे वरिष्ठ इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अवधूत कुलकर्णी यांनी ICU पायाभूत सुविधांबाबत रुग्णालयांसमोरील आव्हानांवर चर्चा केली. मर्यादित संसाधनांमुळे अनेकदा संघर्ष करावा लागतो हे त्यांनी स्पष्ट केले. आमचे ध्येय हे अत्याधुनिक सेटअपसह ही तफावत भरून काढणे आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सांगतात की CCU आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. Difference between current ICUs and Falcon ICU, I think one of the main difference I am seeing is the immediate care as soon as possible. As we are going to have a technology, with the technology we can have a instant access to the critical care, I think, which will be delivered to patient, and we are seeing that the better outcomes compared to other ICUs. जसं आता यांनी गोल्डन आवर सांगितला तो महत्त्वाचा असतो की अवेलेबिलिटी ऑफ दॅट फिजिशियन ऑर अ न्यूरोलॉजिस्ट ऑर अ कार्डिओलॉजिस्ट विदिन दॅट फ्रॅक्शन ऑफ टाईम. तर हा सगळ्यात बेनिफिट आहे फाल्कन ICUचा बाकीच्यापेक्षा, कारण तुम्हाला 3 कन्सल्टचं ओपिनियन घ्यायचं आहे, 3 तास थांबणार नाही तुम्ही ना, तर तुम्हाला 3ही कन्सल्टला एकाच वेळेस टाईमवर घेता येतं.
ग्रुप डिस्कशन करतात आणि इमिडिएट डिसिजन घेतात. ही त्याचे पॉझिटिव्ह बेनिफिट आहेत. तिसरा, जसं आता तुम्ही विचारला प्रश्न इंटेरियरचा, तर इंटेरियरच्या आय सी यूला मॅनेज करणं हे फार अवघड काम असतं, कारण ते तुम्हाला सगळे स्टाफ मिळत नसतात. त्या स्टाफला ट्रेनिंग देऊन तो सेंट्रल मॉनिटरिंग इथं कनेक्ट करणं हा एक त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे रिचिंग टू द इंटिरियर, नॉट ओनली डिस्ट्रिक्ट प्लेस, रिचिंग टू स्मॉल विलेजेस, which is more important this country needs, because our 80% population of this country still lives in small villages. अजूनही 80% पॉप्युलेशन आपलं गावांमध्ये राहतं, जिथे ही सर्व्हिस मिळत नाही आहे. तर ही जी हाय एंड टेक्नॉलॉजी आहे, जर वी वॉन्ट टू रीच टू द स्मॉलेस्ट प्लेसेस, तर डिजिटलायझेशन जो कन्सेप्ट आहे मोदीजींचा, हा जसं फायनान्समध्ये झालेला आहे, तर हेल्थ केअरमध्ये एक मोठं रिव्होल्युशन करते फाल्कन ICU. आता स्टेमॅरेक्स त्यांचा भाग झाले असल्यामुळे वी ऑल्सो लुक फॉरवर्ड दिस टू कम अप ॲज अ बिग प्रोजेक्ट. सर शासकीय पॉलिसी किती आपल्याकडे कनेक्ट झालेले आहेत? पुन्हा ज्योतिबा फुले जॉईन झालेली आहे. कुठे याच्यामध्ये या क्रायटेरियामध्ये आपल्या हां, ICU इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये. मुंबईतले दुसरं आहे ना? हाँ दूसरा National guidelines which are released by Medical Council of India. Okay, so we are just following those guidelines which involves patients' vitals, patient's neurological status, patient's general condition. All these parameters will be measured, and we will take the decision whether this patient will require Falcon ICU admission or not. सर आपको एक तो पता है कि आईसीयू की रिक्वायरमेंट क्या है, जो मोर पेनिट्रेटिव होनी चाहिए, जो डीपर जाने चाहिए, राइट. और इन डीपर लोकेशंस में हम उन हॉस्पिटल्स को देख रहे हैं जिनकी ऑलरेडी इस्टेब्लिश्ड है रेपुटेशन और उनके पास फैसिलिटीज सब हैं. तो इस एरिया में जहाँ पे आप देखेंगे, हमें लगा कि बहुत यहाँ पे काफ़ी नीड होएगी. एंड इट इज़, जैसे बोला कि ये लोकल आईसीयू है, योर फ्रेंडली नेबरहुड. जैसे आपका डिपार्टमेंट स्टोर होता है, वैसे आपका ये लोकल आईसीयू है. एंड फिर जब हमारी बात हुई तो हमने स्टेम RX का फैसिलिटीज़ देखी, वेरी गुड फैसिलिटीज़, वेरी गुड रेपुटेशन, विजन जो है सर का, डॉक्टर महाजन का, विच इज़ अ वेरी गुड विजन. तो इट मैच्ड, और जब मैच हुआ तो हमने कहा कि नाउ वी विल लॉन्च इट हियर, राइट. एंड द होल आइडिया इज़ दैट beds should be available when required, right? And that is the model. उस पे हम लोग काम कर रहे हैं, that locally जो उनको requirement आती है, that can be catered right here and not in different locations. या आप सोच रहे हैं, क्योंकि कभी भी ICU का requirement आता है तो थोड़ी सी panic situation होती है, लोगों को पता नहीं होता हम क्या करें, कहाँ जाएं, all that, right? And this is like known right here, and वो सेवा करने का विचार है हमारा. सर फाल्कन है कि जैसे टियर 1, टियर 2, टियर 3 टाउन्स हैं, और एक प्लान वे में हम आगे जा रहे हैं इस पे. तो और एक हमारा हब एंड स्पोक मॉडल है, क्योंकि जो इमीडिएट केयर चाहिए वहाँ पे, जैसे आपका कुछ भी हुआ, सांगली हुआ, सतारा हुआ, जलगांव हुआ, मीरज हुआ, जो भी आपके जो जितने शहर हैं, ग्रेजुअली हमारा प्लान है कि वहाँ पे जाके एड्रेस करेंगे. एक बार सारी सर्विसेज लोग समझ जाएं, टेक्नोलॉजी का बेनिफिट समझ लें, और फिर वहाँ के हॉस्पिटल की फैसिलिटीज़ देखें, उनको अपग्रेड करना है. तो पूरा एक हमारा मॉडल है जिसको हम ये टियर 1, टियर 2 और टियर 3 टाउन में लेके जाने का हम लोग का प्लान है. तो अब तक आपकी कंपनी फर्स्ट है नवी मुंबई में और सेकंड है मुंबई में. तो जैसे कि बता रहे थे डॉक्टर अवधूत की, हमारा फर्स्ट फैल्कन ICU जो है अब 1 साल के ऊपर चल रहा है वहाँ पे मुलुंड वेस्ट में, इज अ हॉस्पिटल कॉल्ड आस्था. और वहाँ पे हमने सारे प्रोसेस को टेस्ट कर लिया है, टेक्नोलॉजी टेस्ट कर ली है, और फिर हमने यहाँ पे अब नवी मुंबई में लगाया है. तो इसके बाद जब ये हो जाएगा तो एक्सपेंशन उससे ज़्यादा और जल्दी होएगा. फिर वंस ऑल द सिस्टम्स प्रोसेसेस को हमने एस्टैब्लिश कर दिया, बिकॉज ICU इज़ क्रिटिकल के, राइट. तो इसको जो है बड़े ध्यान से वी हैव टू इम्प्लीमेंट, यू हैव टू बी वेरी केयरफुल. All the systems and everything, technology should be stable before we can give it to the patients. We have to do that. This concept of cloud ICU, क्योंकि आप जैसे सर बोल रहे थे कि if you go to the interiors, सब जगह you may not have all the facilities of a proper hospital that may be available. So what are the immediate things required by that patient over there, right? That is what we need to provide
in those interiors, and then they may have to, जब immediate support मिल गया, उसके बाद they may have to come to a bigger facility, nearby facility, right? So it has to be done at a multi-level thing. It cannot be the same thing that you do in Navi Mumbai and then you implement that in the interiors of the country. So in Rahuri and places like that, you know. So it is, we have to design, and we are working on this concept, which is like a cloud ICU, but over the period of next few years.